गोधडी कवितेचा अभ्यास करूयात। या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दौंड। आपण कवीचा परिचय पाहूयात। डॉक्टर कैलास दौंड मराठी ग्रामीण कादंबरीकार आहेत। ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक कवी म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांच्या पांधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह, तसेच एका सुगीची अखेर हा कथा संग्रह, तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे। लेखनासाठी 25हून अधिक साहित्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूयात। गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे व जुन्या धोतरांचे चौकोनी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली एक चादर टाईप अंगावर घेण्याचं पांघरूण असतं। गोधडी हे केवळ पांघरूण नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श असतो। गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे। गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ इथे विणलेला आपल्याला दिसेल। गोधडी म्हणजे गरिबीतही निष्ठेने व प्रेमाने जगण्याचा वसा आहे, याची जाणीव ही कविता करून देते आणि याविषयीचं भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीनं केलेलं आहे। प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे। कविता ऐकूयात। गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते। गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे। आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या। तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या, आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात। म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब। कवितेचा भावार्थ पाहूयात। गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते। गोधडी म्हणजे जुन्या लुगड्यांचे, जुन्या धोतरांचे किंवा जुन्या फाटलेल्या कपड्यांचे चौकोनी त्रिकोणी तुकडे जोडून एकावर एक ठेवून शिवलेली चादर। चिंध्या म्हणजे लक्तर झालेलं कापड, बोचका म्हणजे गाठोडं, माया म्हणजे प्रेम, जिव्हाळा, ऊब म्हणजे प्रेमाचा स्पर्श। मुलांनो, गोधडी या कवितेमध्ये कुटुंबाच्या कष्टाचं, जिव्हाळ्याचं, एकमेकांमध्ये असणाऱ्या प्रेमाचं प्रतीक दाखवलेलं आहे। आणि हे सांगत असताना कवी म्हणतात, गोधडी म्हणजे फक्त चिंध्या चिंध्या जोडून केलेलं गाठोडं नाही किंवा शिवलेली चादर नाही, तर ती केवळ एक मामूली चादर नाही, तर त्यात माया ममतेला ऊब देण्याची ताकद असते, प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते। गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे। अस्तर म्हणजे कपड्याच्या आत कापड लावून शिवलेला कपडा, धोतर म्हणजे पुरुषाने घालायचं एक वस्त्र, लुगडं म्हणजे नऊवारी साडी। गोधडीच्या आत लपेटून शिवलेले कापड म्हणजे गोधडीवरचे अस्तर असते आणि हे अस्तर वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे किंवा आईच्या फाटक्या लुगड्याचे असते। गोधडीवर जणू आईबाबांची मायाच लपेटलेली असते। आत गोधडीत अनेक चिंध्या असतात, बसलेल्या दाटीवाटीनं, आईनं दटावून बसवलेल्या,
तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. गोधडीच्या आतमध्ये काय काय असतं हे या परिच्छेदामध्ये वर्णन केलेलं आहे. दाटीवाटीनं म्हणजे गर्दी करून, दटावून म्हणजे मुद्दाम होऊन, भाच्याचा म्हणजे बहिणीचा मुलगा, भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा, जीर्ण म्हणजे खूप जुना, माहेर म्हणजे लग्न झालेल्या मुलीच्या आईबाबांचं घर, ते तिच्यासाठी माहेर असतं. पटकूर म्हणजे चोळामोळा झालेलं जीर्ण असं कापड. संक्रांत हा एक सण आहे. बाण म्हणजे वडिलांनी, बापाने. कोपरी म्हणजे पुरुषाने अंगात घालायचं उंचीला कमी असणारं एक वस्त्र. बाह्या म्हणजे सदऱ्याचे हात. गोधडीच्या आत आईने दामटवून, दाटीवाटीने, दाबून दाबून बसवलेल्या अनेक चिंध्या असतात. त्या फक्त वरवर पाहता चिंध्या नसतात. त्यात मामाने प्रेमाने भाच्याला घेतलेला एखादा जुना जीर्ण झालेला सदरा असतो. आईने माहेराहून आणलेल्या आपल्या लुगड्याचा एखादा तुकडा असतो, पटकूर असतं. आणि पहिल्या मकर संक्रांतीला सणाला बाबांनी आईला प्रेमाने घेतलेल्या तिच्या लाडक्या लुगड्याचे असंख्य ठिगळे लावलेले तुकडे असतात. बाबांनी अंगात घातलेल्या आणि आता जुन्या झालेल्या कोपरीच्या बाह्या असतात. हा सर्व ऐवज आईने आपल्या आठवणींच्या सुईने गोधडीत लावलेला असतो, शिवलेला असतो. आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं, स्मृती म्हणजे आठवण, सुई म्हणजे कपडे शिवण्याचं साधन, शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. आणि म्हणूनच ही गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचं बोचकं नसतं. संसाराला हातभार लावलेल्या आईवडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, रक्ताची ओढ, प्रेम, जिव्हाळा या सर्वांची मायेची ऊब त्या गोधडीत सामावलेली असते. मुलांनो, गोधडी या कवितेमध्ये कवी डॉक्टर कैलास दौंड यांनी आईवडिलांच्या कष्टमय संसाराचे चित्र गोधडी या प्रतीकातून साकारले आहे. आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात व त्यात त्यांना गतकाळातील आईवडिलांनी केलेल्या श्रमांचे दृश्य दिसते. गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचे गाठोडे नाही, तर आईवडिलांच्या मायेच्या भावना त्यामध्ये गुंतलेल्या आहेत. गोधडी अंगावर पांघरल्यावर जी ऊब मिळते ती केवळ कपड्यांची नसते. त्यात आईच्या लुगड्यांची पटकुरे, बाबांच्या कोपरीच्या बाह्या असतात. आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोतराचे अस्तर गोधडीला खालीवर जोडलेले असते. जणू आईवडिलांची माया सतत त्या गोधडीतून जाणवते. हे आपल्याला या कवितेमध्ये दिसते.
अलंकार या घटकाचा अभ्यास करूयात. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक, कवी आपल्या मनातील आशय सुंदर आकर्षक शब्दातून विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात. अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे. उदाहरण पाहूयात. पाऊस पडण्यापूर्वी आकाशात काळे ढग जमतात. आकाशात विजा चमकतात. त्यानंतर पाऊस पडू लागतो. हे साधंसं वर्णन, परंतु एखादा कवी ते असं करतो. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी, वीज देते टाळी, फुलव पिसारा नाच. अशा पद्धतीने कवी वर्णन करतो आणि त्या भाषेचं सौंदर्य आणखी खुलून येतं. यालाच अलंकारिक भाषा असं म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडतं. त्यात एक प्रकारची चमत्कृती दिसते आणि मन आनंदित होते. अनुप्रास अलंकाराचा अभ्यास करूयात. गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिलगन निघाले. या ओळींमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा आली आहे. अशा रीतीने एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. अनुप्रास अलंकाराची आणखी काही उदाहरणं पाहूयात. रजत नील ताम्र नील, स्थिर पलजल पलसलील, हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेघ खेळे. या ओळींमध्ये ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो, त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा येते आणि इथे अनुप्रास हा अलंकार होतो. गाडी गडी गुडगुडी हातात, सत्तेची छडी त्यात ते रमले होते. या ओळींमध्ये ग आणि ड या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ग व ड ही अक्षरं पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे. म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो. पुढील उदाहरण पहा. पेटविले पाषाण पठरावरती शोभांनी, गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. या ओळींमध्ये प या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. तसेच ग या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे आणि ग प ही अक्षरे पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आलेली आहे. हळहळीत हळाळी गोळमाळा, हळाळी कळकळीत कळाळी, व्योम पोळीत जाळी. इथे ह या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. त्याचबरोबर ळ या अक्षराची सुद्धा पुनरावृत्ती झालेली आहे आणि ह व ळ या अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे. अर्थात यामुळे इथे अनुप्रास हा अलंकार होतो. पुढील उदाहरण. बालिश बहु बायकात बडबडला. या वाक्यामध्ये ब या अक्षराची पुनरावृत्ती झाली आहे. ब हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे नाद निर्माण होऊन काव्यपंक्तीला शोभा आली आहे आणि म्हणून इथे अनुप्रास हा अलंकार होतो. यमक अलंकाराचा अभ्यास करूयात. एक उदाहरण पाहूयात. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानीव वावे. इथे लाल रंगात छापलेल्या अक्षरांमध्ये आपल्याला एक साम्य दिसतं. दोन्ही अक्षरे समान आहेत आणि ती चरणाच्या शेवटी आलेली आहेत. झिजावे नीव वावे. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण पाहूयात.
नाचे दरी डोंगरात, झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. इथे लाल रंगात छापलेली अक्षरे समान आहेत, सारखी आहेत आणि ती चरणाच्या शेवटी आली आहेत, त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. इथे चरणाच्या शेवटी तान्हा पान्हा यामध्ये न्हा हे अक्षर समान आलेलं आहे, सारखं आलेलं आहे. इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, कडीस जोडोनी दुजा कडीला, मनुष्य बनवितसे साखळीला. इथे लाल रंगातील अक्षरे चरणाच्या शेवटी कडीला, साखळीला ही दोन सारखी अक्षरं आहेत आणि त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वतः नावडो. इथे डो हे अक्षर चरणाच्या शेवटी आलेलं आहे आणि वेगवेगळ्या अर्थाने ही अक्षरे आलेली आहेत, अर्थात इथे अलंकार यमक होतो. पुढील उदाहरण, आला वसंत कवी कोकिल हाही आला, आला पितो सुचवितो अरुणोदयाला. इथे ला ही चरणाच्या शेवटी समान अक्षरं आलेली आहेत, इथे यमक अलंकार होतो. पुढील उदाहरण, पोटा पुरता पसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. इथे पोळी झोळी यामध्ये ळी अक्षरं समान आलेली आहेत, त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. पहिला पाऊस पडला, सुगंध सर्वत्र दरवळला. यामध्ये पडला, दरवळला या दोन शब्दांमध्ये ला ही चरणाच्या शेवटी आलेली अक्षरे सारखी आहेत आणि त्यामुळे इथे यमक अलंकार होतो. जाणावा तो ज्ञानी, पूर्ण समाधानी, निस्संदेह मनी सर्व काळ. इथे प्रत्येक ओळीच्या शेवटी नि हे अक्षर समान आलेलं आहे, अर्थात इथे यमक हा अलंकार होतो.